आजचा मला जो वाटतं जो फोटो मी ट्विट केला आहे तो अत्यंत बोलका आहे आणि अमित साठम यांच्या मतदारसंघामधला जो एक मतदार यादीतला उतारा आहे तो मतदार यादीतला उतारासुद्धा मी ट्विट केलेला आहे. मला असं वाटतं तो उतारासुद्धा बोलका आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण मतदाराचं नाव बघितलं तर तो यादी भाग क्रमांकही मी तुम्हाला सांगू शकतो. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जिथले आमदार सध्या अमित साठम आहेत. नाव आहे शेख बानू इस्माईल शेख. शेख बानू इस्माईल शेख. घर क्रमांक अम्मा कीचं म्हणजे काय ते मला वाटतं अमित साठमच जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यामुळे आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. दुबार मतदार हा दुबार मतदार असतो. बोगस मतदार हा बोगस मतदार असतो. त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं आहे बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असो. पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे. मला असं वाटतं ते या ट्विटमधनं मी उघडं केलं आहे की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत. तुम्ही आशिष शेलारांचा उल्लेख आशिषुद्दीन असा ट्विटच्या याच्यात केला. एक फोटो देखील इफ्तार पार्टीचा फोटो ट्विट केलाय तुम्ही. नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवतं आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले. म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय. मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. नाही त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या म्हणजे राज ठाकरेंनी जी यादी वाचवून दाखवली भोईर किंवा पाटील पण बाकीचे जे मतदारसंघामध्ये आमचं म्हणणं आहे तुम्ही यादी बघायला आलात का तिथे अख्खा गठ्ठा होता त्याच्यात एकदा या यादी बघा आणि मग काय ते बोला. जे पराभूत काय झालं आहे सध्या आशिष शेलारांना कोणी विचारत नाही. त्यांचं मुंबई अध्यक्षपदसुद्धा गेलं आहे. त्या MCAमध्ये सुद्धा त्यांना कोण विचारत नाही. त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलं आहे. त्या खात्यात पण काय दम नाही. या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात. ठीक आहे आमची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे. समिती काल रईस शेख भिवंडीचे जे आमदार आहेत त्यांनी एक पत्र दिलेलं आणि त्यात तब्बल 2200 जे मतदार आहेत ते एकाच मोबाईल नंबरवरनं रजिस्टर झाल्याचं दिसून येत आहे आणि एका प्रभागातले हे 2200 मतदार आहेत आणि ते 99% जे मतदार आहेत ते मुस्लिम मतदार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी हे जे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगितलं जात आहे त्याला एक सप्राट म्हणावी लागेल का की एक मुस्लिम आमदार. नाही मला असं वाटतं की सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलत आहेत. हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे. जे त्यांनी विधानसभेला केलं कट्टेंगे तो पट्टेंगे त्यातली पुढची स्टेप हे आत्ता करायचा प्रयत्न करत आहेत. त्याला जनता अजिबात भीक घालणार नाही. काल प्रकाश सुर्वे यांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं की मराठी माझी आई तर उत्तर भारतीय माझी मावशी आहे. मराठी मेली तरी चालेल पण इकडचे जगले पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे कारण मावशीची जास्त प्रेम असतं. पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झालेत. मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांशी यांचं काम सुरू आहे. तुमच्या पक्षामार्फत असं काही सुरू आहे का? आमचं जे काय आहे ते आमचं आम्ही करू आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू. संदीप आज एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आलेली आहे. आर्या ज्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता तो एन्काउंटर करण्यापूर्वी पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता जेणेकरून आर्याचं त्यांच्याशी बोलणं होईल परंतु दीपक केसरकरांनी बोलण्यास नकार दिला असं त्या वृत्तपत्रात. मला वाटतं तो जो काय प्रकार झाला पवईमध्ये तो अतिशय संशय वाढवणारा प्रकार आहे.
काय नेमकं झालं, म्हणजे तो माणूस काय असा अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना तो काय किडनॅप करेल किंवा काय, असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाही आहे. असं असताना त्याचा एन्काउंटर झाला, मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला, मला माहीत नाही काय आहे. पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत बोलणं करून द्या माझं. नाही, त्याची काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाही, केसरकरांनी त्याला 8 लाख रुपये दिले, ते का दिले स्वतःच्या पदरचे, या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी झाली पाहिजे. एखादा मंत्री काही संबंध नसताना तर उपोषण करतो एखादा व्यक्ती म्हणून स्वतःच्या खिशातले 8 लाख देऊ शकतो का, किंवा काही आतापर्यंत किती लोकांनी उपोषणं केली आणि किती लोकांना केसरकरांनी पैसे दिले, ह्यालाच का दिले? मी तेच म्हटलं नाही, सगळं संशयास्पद आहे, याची चौकशी झाली पाहिजे. काल अमित ठाकरे यांनी शहराध्यक्षाची भेट घेतली, त्याला भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी मारलं होतं, त्या ठिकाणी जाऊन अमित ठाकरेंनी देखील इशारा दिला. काय मनसेची भूमिका पुढे राहील, काय सांगा? तर निश्चितपणे असं आहे, गोगावले असो नाहीतर गोगल गाय असो, त्याचे पाय पोटात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नावात शेट आहे आणि कामगाऱ्या भिकाऱ्यासारख्या आहेत, त्यांच्या नावात भरत शेट आणि कामगिरी भिकाऱ्यासारखी. आम्ही पोलिसांना विनंती करतो की त्यांनी आरोपींना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जर सरकारने न्याय केला, प्रशासनाने न्याय केला तर ठीक आहे, नंतर मनसेला आपल्या पद्धतीने न्याय करता येतो आणि आम्ही न्याय केलेला आहे. जर भरत शेटना माहीत नसेल तर एकदा संजय निरुपमला विचारावं, त्यांच्याच पक्षात आहेत ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.